सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत। समालोचन कक्षामध्ये इमाद त्या ठिकाणी उपस्थित झालेत आणि या दोन्ही संघांना आपण मनपूर्वक शुभेच्छा देऊया। सन्माननीय अनिल पाटील हे सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत। अभिषेक पाटील त्यांचे अर्थातच त्यांचा संघ सारळ स्ट्रायकर मैदानामध्ये आहे, त्यांनाही आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया। चेंडरे चॅम्पियन्सच्या अवधूत पाटील यांनी सुद्धा आपल्या संघ सहकाऱ्यांना सांगितलं असेल की आता आपल्याला ही मॅच जिंकणं महत्त्वाचं आहे। अक्षय म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ जेव्हा अक्षय म्हात्रे मैदानामध्ये कॅप्टनशिप करतोय तेव्हा एक वेगळ्या गोष्टीकडे नेहमीच लक्ष वेधलं जाईल की अक्षयला थोड्या वेगळ्या प्रकारे अर्थातच या सामन्याकडे पाहणं आवश्यक आहे। आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत मोरेच्या नेतृत्वाखाली संघ उतरलेला आहे। आपण आकाश तवसाळकरला मी इन्व्हाइट करतो। आकाश, रिजवान यांच्याकडून असणारं कॅश प्राइज तुला देऊन तिथे गौरव केला जाईल। मी विनंती करतो प्रमोदजी घासे यांना की आपण हे पारितोषिक देऊन त्याचा गौरव करायचा आहे। आकाश तवसाळकरला स्टेजवरती हे पारितोषिक दिलं जाईल। वळूया समालोचन कक्षामध्ये जिथे आपण ऐकताय इमाद यांना। थैंक यू सो मच संदीप जगे सर। तो चलिए दोस्तों मैदान के ऊपर चलते हैं जहां पे पहला सत्र रंगेगा। पहली गेंद हल्के हाथों से शॉट मिड ऑफ में गई है, रन लेने का चांस मौका बन सकता था यहाँ पर विकेट का। अगर डायरेक्टली थ्रो करते तो शायद यहाँ से विकेट जा सकती थी, लेकिन नकारा और पहली गेंद डॉट बॉल आते हुए स्ट्राइकिंग एंड के ऊपर गौरव पाटिल और नॉन स्ट्राइक एंड के ऊपर सिद्धांत पुलेकर। ये जोड़ी ऊपरी क्रम की बॉलिंग ट्रैक पे अपनी जानिब से पहली और टीम की जानिब से पहली किशोर नाइक के ऊपर रिस्पॉन्सिबिलिटी। इस मर्तबा कमाल की गेंदबाजी दोस्तों मैदान के ऊपर। देखिए पहली गेंद के ऊपर डॉट आई थी, लेकिन दूसरी गेंद के ऊपर भी बल्लेबाज के पास कुछ भी जवाब नहीं था, कुछ भी आंसर नहीं था। कमाल की गेंदबाजी यहां पर देखने मिल रही है। पहला सत्र मैदान के ऊपर रंगता हुआ, बल्लेबाजों को बिल्कुल रोके रखा है। पावर प्ले का ओवर चल रहा है। अगर किशोर नाइक की अगर बात की जाए तो पीएनपी पर्व पहले में जिसे बेस्ट बॉलर के इनाम से जिसे सम्मानित किया गया था, वही बॉलर किशोर नाइक बॉलिंग ट्रैक पे। इस मरतबा शॉट मिडल में गेंद ट्रैवल हुई है, रन आउट का चांस बन सकता था, लेकिन यहाँ पर अच्छी रनिंग बिटन विकेट हमें देखने मिली। एक रन आंखों में इशारा किया और एक रन मुकम्मल किया है। रनों का अकाउंट यहाँ से ओपन किया है, रनों की स्टार्टिंग यहां से हो चुकी है। पहली दो गेंदें बिंदे आने के बाद तीसरी गेंद के ऊपर एक सिंगल लेके अपने आप को शांत किया है। एक रन स्कोर कार्ड के ऊपर पहली ओवर जारी है। बॉलिंग ट्रैक पर किशोर नाइक, पीएनपी सीजन 1 का बेस्ट बॉलर। लोअर फुल टॉस आड़े बल्ले से घुटना टेक, तमाशा देख, गेंद स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक अ वाव। षटकर आने के बाद तीसरी गेंद के ऊपर सिंगल लिया था, लेकिन दरमियान वाली गेंद के ऊपर एक शानदार सिक्स हमें देखने मिला है। बिल्कुल अपने इरादों को जाहिर किया है, अपने इरादों को स्पष्ट कर दिया है और यहां से अच्छी बल्लेबाजी की शुरुआत हमें देखने मिल रही है। लेकिन बीच में ऑफ स्टंप से बाहर निकलती हुई गेंद जिसे नासिर शेख सर ने अपने दोनों हाथों को जमीन से समांतर फैलाते हुए ये इशारा व्हाइट बॉल का दिया है। 2 फरवरी 1983 को जयपुर में एक मैच हुआ था भारत विपक्ष पाकिस्तान, जिसमें गेंदबाज ने डाले हुए इलीगल डिलीवरी अर्थात व्हाइट और नो गेंदबाज के अकाउंट में लिखे जाने लगे। नीलेबॉर्न क्रिकेट ने यह नियम बनाया था और उसी नियम का पालन करते हुए अंपायर नासिर शेख सर ने इस गेंद को व्हाइट बॉल का इशारा दिया है। एक रन बल्लेबाजी करने वाली टीम के अकाउंट में प्लस किया जाएगा। रन संख्या जा पहुंची है 8 रनों पर। हमारे साथ में ऑफिशियल स्कोरर धरने गुरुजी जुड़े हैं। प्रो लिंक इस वाहिनी पर ये टूर्नामेंट का लाइव प्रक्षेपण किया जा रहा है। बिल्कुल दूध और पानी का पानी करने वाला ये चैनल। राइट मोर द विकेट। इस मरतबा ब्लॉक हॉल किस्म की गेंद बिल्कुल जड़ में गेंद की थी। एक रन लेग बाई का मिलेगा। इस एक रन से रन संख्या आगे बढ़ेगी 9 रन स्कोर कार्ड के ऊपर। कमाल की गेंदबाजी दोस्तों। देखिए एक सिक्स जरूर आया है, लेकिन इस मर्तबा बल्लेबाजों को रोके रखा है। बल्लेबाजों को किसी भी तरह से कोई रूम, कोई भी अपॉर्चुनिटी नहीं दे रहे हैं। हालांकि एक सिक्स हमें इससे पिछली वाली गेंद के ऊपर जरूर देखने मिला। एक वाइड बॉल आया, लेकिन दरमियान में कमबैक किया है किशोर नायक ने। इस मर्तबा आड़े बल्ले से खेलने की कोशिश, फर्स्ट स्लीप में खिलाड़ी मौजूद था। पहला बल्लेबाज बैक टू दी डगआउट।
एक्शन रिप्ले में हम देख सकते हैं ऑफ स्टंप के ऊपर सफल हुए थे, बैठक स्ट्रोक आड़े बल्ले से खेलने की कोशिश की थी, लेकिन बैट का निचला सिरा लगा और गेंद फर्स्ट स्लिप में एक शानदार कैच हमें और बल्लेबाज गौरव पाटिल बैक टू द डगआउट हो चुके हैं। न्यू बैटर मैदान के अंदर वन डाउन की भूमिका में शुभम पाटिल, मैन फ्रॉम कुरुल का ये खिलाड़ी। आज पीएनपी चषक में देखना है कि किस तरह से प्रदर्शन होगा, किस तरह से उसका परफॉर्मेंस होगा। सिद्धांत और शुभम ये जोड़ी मैदान के ऊपर हमें देखने मिल रही है, एक्स फैक्टर, जबकि किशोर बॉलिंग ट्रैक पे जिन्होंने पहली ओवर फेंकी और पहली ओवर में 9 रन खर्च किए और 1 विकेट हासिल किए हैं। तो हम हमेशा कहते हैं ना कि वेल बिगन इज हाफ डन, शुरुआत अगर अच्छी होगी तो अंत भी अच्छा होगा, लेकिन यहाँ पर गेंदबाजी करने वाली टीम ने शुरुआत अच्छी की है, स्टार्टिंग अच्छी की है, लेकिन आने वाले 4 ओवरों में देखना है कि किस तरह से यहाँ पर रोका जाएगा। क्या फिर आने वाली ओवरों में बल्लेबाज आक्रमण करेंगे, हल्ला चढ़ाएंगे, या फिर से दूसरे ओवर और आने वाली 4 ओवरों में बल्लेबाजों को रोकने में सफलता और कामयाबी हासिल कर पाएंगे गेंदबाज, ये देखने वाली बात होगी। क्योंकि पहली ओवर में 9 रन आए हैं, 1 विकेट हासिल हुई है। कमाल की ये टूर्नामेंट, कमाल का ये आयोजन, कमाल का ये नियोजन, पीएनपी चषक 2025 पर्व दूसरे में हमें देखने मिल रहा है। वाकई आभार व्यक्त करूंगा चिवताई का, उसी तरह से नूरपाल सर का, उसी तरह से भाई जयंत पाटिल रहेंगे, तमाम का आभार व्यक्त करूंगा कि एक अच्छी परवनी यहाँ पर रोहा, मुरूड, अलीबाग के तमाम खिलाड़ियों के लिए एक अच्छा प्लेटफॉर्म आपने तैयार किया है। और वाकई यहाँ से इंटरनेशनल के लिए भी खिलाड़ी हमें देखने मिलेंगे। आर्यन खारकर जैसा एक खिलाड़ी हमने देखा जो आईएसपीएल में जिससे मौका मिला, और ऐसे कई सारे खिलाड़ी अलीबाग, मुरूड और रोहा यहाँ से हमें देखने मिलेंगे। और उसी की ये जद्दोजहद, उसी की ये मेहनत और उसी का एक बड़ा प्लेटफॉर्म हमें पीएनपी चषक के माध्यम से देखने मिल रहा है। दूसरी ओवर लेके करण इस बार आड़े बल्ले से खेला है, काउ कॉर्नर, सीमा रेखा को क्लियर करती हुई गेंद, 1 बाउंस ओवर दी रो, 4 रन। इरादों को जाहिर किया है, अपने इरादों को स्पष्ट कर दिया है। क्योंकि टीम के प्रति आपका डेडिकेशन किस तरह से है, टीम के प्रति आपकी भावना किस तरह से है, ये देखने के लिए लोग यहाँ पर आए हुए हैं। प्रोलिंग के माध्यम से भी कई सारे दर्शक, कई सारे प्रेक्षक हमारे साथ में जुड़े हैं, उन तमाम का भी आभार। इस मरतबा गेंद हवा में जरूर है, गेंद के नीचे खिलाड़ी, एक बेहतरीन कैच और एक बल्लेबाज बैक टू द डगआउट। षटकार लगाया था, लेकिन आने वाली दूसरी गेंद के ऊपर दीपक चहर ने मार्टिन गप्टिल का विकेट लिया था, जहां पे मोमेंट ऑफ द मैच के पुरस्कार से दीपक चहर को सम्मानित किया गया था और 1 लाख का कैश प्राइज भी दीपक चहर को दिया गया था। और वही चित्र, वही दृश्य मैदान के ऊपर हमें देखने मिल रहा है। इससे पहली वाली 2 गेंदों के ऊपर एक शानदार चौका और एक 6 हमें देखने मिला, लेकिन तीसरी गेंद के ऊपर गेंदबाज
करण ने कमाल का कमबैक किया है, कमाल की वापसी की है। एक तेरी तो एक मेरी, इस तरह का समीकरण, इस तरह का दृश्य मैदान के ऊपर देखने मिल रहा आहे. आपण अनेक वेळा असंही म्हणतो ना संदीप सर की 4 दिवस सासूचे तर 4 दिवस सोनेचेही असतात, कारण एक वेगळं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जी हाँ दोस्तों, इससे पहली वाली गेंद के ऊपर एक चौका, एक सिक्स हमें जरूर देखने मिला, लेकिन दरमियानी वाली गेंद पर करण ने एक अच्छा कमबैक किया और बल्लेबाजों को मैदान से बाहर भेजा है. ओवर की अगली गेंद प्रशांत मोहरे, अलीबाग टेनिस क्रिकेट का एक दिग्गज खिलाड़ी. जी हां, इस मर्तबा गेंद टप्पा करने के बाद हल्की सी उछाल लेती हुई सीधे विकेट कीपर के दस्तानों में. गेंद का बल्ले का कोई संपर्क नहीं, कोई कनेक्शन नहीं. कभी खुशी तो कभी गम, एक तेरी तो एक मेरी, इस तरह का समीकरण मैदान के ऊपर हमें देखने मिल रहा है. 2 गेंदें खराब की थी, लेकिन 2 गेंदों के ऊपर कमाल का कमबैक देखने मिला है और बल्लेबाजों को रोके रखा है. बल्लेबाजों के पास कोई भी जवाब, कोई भी आंसर नहीं है. इस मर्तबा सीधे बल्ले से खेला है, लॉन्ग ऑफ, सीमा रेखा के बाहर, 6 रन. चार रन से प्लस किया जाएगा. 23 रन, 23 ऑन दी बूट, 23 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं. एक गेंद आना शेष बची है, दूसरी बार जारी है. कमाल की बल्लेबाजी, आते आते ही अपने इरादों को जाहिर किया है प्रशांत मोहरे ने. 2 गेंदों का सामना किया है और इस मर्तबा 4 रन बटोरे हैं. 23 रन, 23 ऑन दी बूट, 23 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं शुभम और प्रशांत मोहरे स्ट्राइकिंग एंड के ऊपर. बिल्कुल बॉल की जांच की जा रही है, बॉल की पड़ताल की जा रही है, क्योंकि प्रशांत मोहरे जानते ही है मैच इंपॉर्टेंट है. पिछली मैच में कहीं ना कहीं गलतियां हुई थी, लेकिन उन तमाम गलतियों को भरने के लिए, उन तमाम गलतियों को यहाँ पर पूर्ण करने के लिए इस बार जड़ में गेंद की थी, जिसे सम्मान दिया है. गेंद मिड विकेट के रीजन में गई है, जहाँ पे फील्डर तैनात था. 1 रन कंप्लीट किया गया है. इस 1 रन से रन की संख्या में प्लस किया जाएगा. 2 रन की समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं 24 रन, 24 रन स्कोर कार्ड के ऊपर. जाते हैं डीजे मास्टर की ओर, सुनते एक सुमधुर संगीत. कि 24 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं. देखिए पिछला ओवर हमें कमाल का देखने मिला, 2 गेंदें जरूर खराब की थी, लेकिन करण ने इस बार कमबैक किया. हालांकि एक चौका हमें प्रशांत मोहरे के बल्ले से देखने मिला है. तो कहीं ना कहीं बिल्कुल दोनों ही टीमें दादा टीमें हैं. बेस्ट वर्सेस बेस्ट की ये टूर्नामेंट हमें देखने मिल रही है. कामरान सोंडे भी हमारे साथ में जुड़े हैं, नाथगांव का क्विंटन डिकॉक जिसे कहा जाता है, और स्टेज के ऊपर प्रमुख अतिथि, तमाम मान्यवर बैठे हुए, तमाम का आभार, सभी का स्वागत करूया सगळे जणांचे जमलेले या मान्यवरांचे. आज या शुभ दिनी, शुभ समयी, शुभ प्रसंगी जमलेले या सर्व पाहुण्यांचे पीएनपी चषकाच्या माध्यमातून सर्वांचं देखील स्वागत आहे. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. तो चलिए मैदान के ऊपर चलते हैं, जहां पे 2 ओवर की समाप्ति हो चुकी है. स्कोर कार्ड के ऊपर 24 रन जुड़े हैं. तीसरी ओवर लेके अक्षय म्हात्रे अर्थात अबू, टीम का सर सेनापति, कैप्टन लीडिंग ऑन फ्रंट, इस तरह से कहा जाता है. बॉलिंग ट्रैक पे देखना है कि तीसरी टैप बॉल की ओवर किस तरह की होगी, क्योंकि पहला मैच भी देखा था अबू का, उन्होंने ही किया था टैप बॉल का तीसरा ओवर, और इसी मैच में भी खुद के ऊपर रिस्पॉन्सिबिलिटी ली है, खुद के ऊपर जिम्मेदारी ली है. और लेकिन देखना है कि उनके सामने एक कठिन आह्वान होगा प्रशांत मोहरे के माध्यम से. जबकि नॉन स्ट्राइक एंड के ऊपर शुभम हम देख सकते हैं. ओवर की पहली गेंद, इस मर्तबा 1 रन कंप्लीट किया है. डायरेक्ट हिट होता तो शायद यहां से विकेट जा सकती थी, लेकिन जैसे ही गेंद पीछे गई, बल्लेबाजों ने आंखों में इशारा किया, अच्छा सिग्नल दिया, एक अच्छा कोऑर्डिनेशन, एक अच्छा कॉम्बिनेशन देखने मिला, और इसीलिए यहां पर 1 रन कंप्लीट किया गया है. पहली गेंद के ऊपर एक सिंगल लेने के बाद अपने आप को शांत किया है. रन संख्या इस 1 की मदद से 25 पे जा पहुंची है. 25 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं. 2 विकेटें चली गई हैं. अक्षय अबू टीम का कैप्टन बॉलिंग ट्रैक पे हमें नजर आ रहा है.
लेकिन प्रशांत मोहरे और शुभम के ऊपर अब रिस्पॉन्सिबिलिटी बढ़ चुकी है। इस मरतबा आड़े बल्ले से खेलने की कोशिश जरूर की है, अंपायर के पास लाउड अपील जरूर की, लेकिन इस अपील में उत्साह ज्यादा, आत्मविश्वास कम नजर आया और तमाम नियमों को पालन करते हुए अंपायर जी ने इस गेंद को नॉट आउट का इशारा दिया है। अच्छी नॉट आउट का इशारा अंपायर जी के माध्यम से अच्छी अंपायरिंग की भूमिका निभाई जा रही है। जो काम, जो रिस्पॉन्सिबिलिटी पीएनपी चषक के माध्यम से चारों अंपायर को दिया गया है, वो अच्छी अंपायरिंग की जिम्मेदारी, अच्छी रिस्पॉन्सिबिलिटी यहाँ पर निभाई जा रही है। गैलरी में देख सकते हैं हमारे तमाम दर्शक मैच का आनंद और लुत्फ उठाते हुए। इस बार अच्छी गेंद टप्पा करने के बाद हल्के से नीचे रही, सीधे विकेट कीपर के दस्तानों में गई है। कमाल की गेंदबाजी, कमाल है, धमाल है, ये गेंदबाज तो बेमिसाल है। मशहूर हो रहा हूं मैं अपने काम से, इसीलिए तो जल रहा है जमाना अपने नाम से। जी हां, अक्षय उर्फ अबू बॉलिंग ट्रैक पे, कमाल की गेंदबाजी। ओवर की अगली गेंद, 25 रन जुड़े हैं स्कोर कार्ड के ऊपर। इस मरतबा आड़े बल्ले से घुटना टेक, तमाशा देख, वन बाउंस गेंद सीमा रेखा के बाहर आती हुई 4 रन। दो गेंदे बैक टू बैक डॉट हमें देखने मिली थी, लेकिन आने वाली चौथी गेंद के ऊपर एक चौका हमें देखने मिला है। रन संख्या तेजी के साथ आगे बढ़ेगी। 29 ऑन दी बूट, 29 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं। ओवर की अगली गेंद राइट मोर द विकेट। इस बार आड़े बल्ले से खेला है गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर, 6 रन। आखिरी एक गेंद आना शेष बची है। राइट मोर द विकेट। इस मरतबा आड़े बल्ले से खेलने की कोशिश की थी, लेकिन अंपायर जी नाराज हैं। दोनों हाथों को जमीन से समांतर फैलाते हुए इशारा भी दिया है कि गेंद वाइड किस्म की है। 1 रन और बल्लेबाजी करने वाली टीम के अकाउंट में प्लस किया जाएगा। 36 ऑन दी बूट, 36 रन स्कोर कार्ड के ऊपर तीसरी बार प्रगति पर है। आखिरी एक गेंद आना शेष बची है। इस मरतबा ब्लॉक हॉल किस्म की गेंद जिसे सम्मान दिया है। शॉर्ट स्क्वायर लेग में गेंद गई है डीप में, लेकिन खराब फील्डिंग, वहां पर गेंद दंदन करती हुई सीमा रेखा के बाहर, 4 रन। किया था, लेकिन आने वाली 3 गेंदों में उन्होंने 15 रन खर्च किए हैं। थोड़ी सी खराब गेंदबाजी अबू के माध्यम से देखने मिली। हालांकि हम देख सकते हैं हमारी गैलरी में तमाम प्रेक्षक बैठे हुए हैं, तमाम का आभार व्यक्त किया जाता है पीएनपी चषक के माध्यम से। बिल्कुल अपना वक्त निकाल के ये टूर्नामेंट का आनंद और लुत्फ उठाने के लिए आज यहाँ पर तमाम मौजूद हैं, और ऑनलाइन भी जो दर्शक हमारे साथ में जुड़े हैं उन तमाम का भी हम आभार व्यक्त करेंगे। प्रो लिंक के माध्यम से ये टूर्नामेंट लाइव कवरेज की जा रही है। हमारे तमाम कमेंटेटर की टीम, तमाम अंपायर और पूरी टेक्निकली टीम, जो जिम्मेदारी, जो रिस्पॉन्सिबिलिटी पीएनपी चषक के माध्यम से हर एक को दी गई है, वो जिम्मेदारी, वो रिस्पॉन्सिबिलिटी अच्छी तरीके से अंजाम दी जा रही है। और इसी तरीके से अगर हर कोई अपनी जिम्मेदारी को अंजाम देगा तो बिल्कुल हम देख सकते हैं टूर्नामेंट कामयाब होगी, सफल होगी। ऑल इज वेल, इस तरह की ये टूर्नामेंट हमें देखने मिल रही है, जिसे मैन ऑफ द सीरीज के लिए टोयोटा की ग्लांजा कार दी जाएगी। बेस्ट बॉलर और बेस्ट बैटर के लिए एक बाइक यहाँ पे रखी गई है। इस मरतबा ऑफ स्टंप के ऊपर सफल होकर आड़े बल्ले से खेलने की कोशिश की थी, लेकिन फर्स्ट स्लिप लगाई गई थी। जहां पर क्या करता हुआ दोस्तों मैदान के ऊपर
वाइड का रिव्यू यहाँ पर चेक किया जाएगा। अंपायर ने तीसरे अंपायर की ऊपर ये डिसीजन रेफर किया है, तीसरे अंपायर को। हमारे साथ में पूरी टेक्निकली टीम जुड़ी है, तीसरे अंपायर भी हमारे साथ में जुड़े हैं। टीवी अंपायर बिल्कुल टीवी स्क्रीन पर देखा जाएगा। कुछ ही क्षणों में, कुछ ही मिनटों में डिसीजन भी आपको सुनाया जाएगा। बिल्कुल इंपॉर्टेंट ये मैच है। 5 गैलरीज हम देख सकते हैं प्रेक्षकों को, दर्शकों को बैठने के लिए, क्योंकि किसी भी प्रेक्षकों को, किसी भी दर्शक को कोई भी परेशानी और दुश्वारियों का सामना न करना पड़े, इसीलिए यहाँ पर बिल्कुल हर एक का ख्याल किया गया है। और एक ऑल इज वेल इस टूर्नामेंट अलीबाग तालुके में कुरुल के आज़ाद मैदान पर पीएनपी चषक हमें देखने मिल रहा है। वाकई चिउताई, उसी तरह से नूरपाल सेठ रहेंगे। अंपायर जी का इशारा आया है, नो बॉल का इशारा अंपायर जी ने दिया है। एवरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट, ऐसा इक्वेशन मैदान के ऊपर। उगरा डोले पहान हिट, पुढचा बॉल असेल फ्री हिट का बॉल। स्ट्राइकिंग एंड के ऊपर प्रशांत मोरे रहेंगे। बिल्कुल संधि रहेगी, उस संधि का सोना करना होगा। आज आपको अच्छे बल्लेबाजी का प्रदर्शन करना होगा, क्योंकि टीम ओनर की और तमाम जो प्रेक्षक आए हैं, अपनी टीम की जो टीम मेंबर्स हैं, उनकी भी अपेक्षा, उनकी भी उम्मीद रहेगी कि प्रशांत लोखंडे अच्छी बल्लेबाजी करें। लेकिन इस मरतबा देखिए फील्डर के हाथ में सीधी गेंद गई है, फील्डर को ढूंढ निकाला है, लेकिन इसी बीच 1 रन कंप्लीट किया है। रन संख्या इस 1 की मदद से आगे बढ़ेगी। 42 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं। शुभम की अगर बात की जाए तो 5 गेंदों का सामना किया है, 14 रनों पर खेल रहे हैं, जबकि प्रशांत मोहरे 6 गेंदों का सामना किया है, 7 रनों पर खेल रहे हैं। न्यू गेंदबाज आए हैं आदित्य, जिन्होंने पहली गेंद 9 की फेंकी थी, लेकिन आने वाली दूसरी गेंद के ऊपर उस 9 की भरपाई की है और 1 रन खर्च किया है। इस मरतबा भी आड़े बल्ले से खेलने की कोशिश, देखिए कमाल की गेंदबाजी हो रही है। एक गेंद बल्लेबाज की तो दूसरी गेंद गेंदबाज की, इस तरह का समीकरण मैदान के ऊपर। देखिए अगर बात की जाए तो गांव टू गांव के जब मैचेस होते हैं तो ये दोनों ही खिलाड़ी एक टीम में खेलते हुए नजर आते हैं, लेकिन एक दूसरे के अगेंस्ट। इस मरतबा गुड कैच ऑफ द क्वालिटी, कमाल की कैच, बल्लेबाज होता हुआ शुभम बैक टू द डगआउट। न्यू बैटर मैदान के अंदर निमिष पाटिल, मिडिल ऑर्डर में हम देख सकते हैं निमिष पाटिल न्यू बैटर आए हैं, उनके साथ में प्रशांत मोहरे। बिल्कुल जिम्मेदारी रहेगी अपनी टीम की, क्योंकि टीम के प्रति आपका डेडिकेशन, आपकी भावना किस तरह से है, ये आपको आज दिखाना होगा। प्रसिद्ध होने के लिए खुद को सिद्ध करना पड़ता है, तो यहाँ पर आपको सिद्ध करना होगा। टीम ओनर ने, टीम कैप्टन ने आपको जगह क्यों दी है, प्लेइंग 11 में आपको क्यों जगह मिली है, इसका आपको उदाहरण पेश करना होगा, क्योंकि टूर्नामेंट बड़ी है, आपका 100% आपको देना होगा और अच्छी बल्लेबाजी का प्रदर्शन मैदान के ऊपर करना होगा। लेकिन इस मरतबा देखिए हल्के हाथों से खेला था, गेंद कवर के रीजन में गई है जहाँ पे फील्डर तैनात थे, लेकिन इसी बीच 1 रन मुकम्मल किया है। कहते ना थेमे थेमे तले साचे, कतरे कतरे से समंदर बनता है, लेकिन यहाँ पर अगर समंदर खड़ा करना है, एक अच्छा टारगेट, एक अच्छा यहाँ पर सम्मानजनक स्कोर अगर खड़ा करना है, तो गेंदबाज के ऊपर आपको आक्रमण करना होगा, षटकार चौकार की बरसात करनी होगी, तब जाके एक अच्छा स्कोर यहाँ पे खड़ा हो सकता है। लेकिन अगर बॉलिंग की बात की जाए तो बिल्कुल पिछले ओवर में और इस ओवर की अगर बात की जाए तो बल्लेबाजों को रोके रखा है। हालांकि एक नो बॉल हमें देखने मिला, लेकिन आने वाली दूसरी गेंद के ऊपर एक सिंगल, एक विकेट, इस तरह से कमाल की गेंदबाजी, एक अच्छा कमबैक किस तरह से किया जाता है, वापसी किस तरह से की जाती है, इसका उत्तम उदाहरण आदित्य के माध्यम से हमें देखने मिल रहा है। लेकिन इस मरतबा आक्रमण किया है, गेंद जाती हुई प्रशांत मोहरे के बल्ले से आता हुआ और एक शानदार, दमदार, असरदार पीएनपी षटकार।
हर मुकाम है। इस मरतबा बैकफुट के ऊपर जाके एक्स्ट्रा कवर, भाग मिल्खा भाग, गेंद होती हुई फरार, वंस अगेन गेंद ओवर दी रोड, 4 रन। की है, लेकिन आखिरी ओवर डेथ ओवर जिसे कहा जाता है, इस ओवर में बल्लेबाजों का माइंडसेट ये रहता है कि इस ओवर में 15 से 20 रन आना चाहिए। लेकिन देखना है कि इस आखिरी ओवर में क्या समीकरण बनेगा, क्या यहाँ पर षटकार चौकार की बरसात की जाएगी या फिर आने वाली 6 गेंदों के ऊपर बल्लेबाजों को रोका जाएगा, बल्लेबाजों को जकड़ा जाएगा, बल्लेबाजों को बड़े सुख से वंचित और दूर रखा जाएगा। ये सवालिया निशान है, क्योंकि आने वाली 6 गेंदें अभी भी बची है। समीकरण मैदान के ऊपर अगर बात की जाए तो 4 ओवर की समाप्ति के बाद 53 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं। कमाल की स्कोरिंग हमारे धरनी गुरुजी के माध्यम से हो रही है। प्रो लिंक के माध्यम से टूर्नामेंट लाइव कवरेज की जा रही है। बिल्कुल किशोर नायक को बुलाया गया है, जिन्होंने पहली ओवर की थी, 9 रन खर्च किए थे। उन्हीं को फिर से आखिरी ओवर के लिए जिम्मेदारी दी गई है। अपनी स्पेल की दूसरी ओवर लेके स्ट्राइकिंग एंड के ऊपर निमिष, जबकि स्ट्राइकिंग एंड के ऊपर प्रशांत मोहरे नजर आ रहे हैं, जिन्होंने 17 रनों पर खेल रहे हैं। 8 गेंदों का सामना किया है। किशोर नायक पहली गेंद, इस मरतबा टप्पा करने के बाद गेंद थोड़ी सी नीचे रही, गेंद का बल्ले का कोई संपर्क नहीं, गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में। कमाल की गेंदबाजी मैदान के ऊपर। चौथा ओवर, पांचवा ओवर प्रगति पर है और पहली गेंद बिंदी आती हुई। बिल्कुल अगर इस ओवर में भी 15 से 20 रन अगर आएंगे तो बिल्कुल एक अच्छा स्कोर हमें देखने मिलेगा, एक फाइटिंग स्कोर हमें देखने मिलेगा। क्योंकि अब तक अगर बात की जाए तो 4 ओवर का खात्मा हो चुका है, 53 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं। इस मरतबा आड़े बल्ले से फिर से एक बार खेलने की कोशिश की थी, लेकिन कनेक्ट नहीं हुई बल्ले से गेंद, जिसकी वजह से गेंद वहीं पे लुढ़कती हुई, वहीं पे फिसलती हुई नजर आई। आपण टॉससाठी कॉल देऊन ठेवतोय। कारगाव हंटर्स आणि शहापूर स्मॅशर्स या संघाच्या कर्णधारांना इनिंग झाल्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकीचा कौल घेणार आहोत। सो दीपक गंबे आणि आदर्श पाटील यांना विनंती असेल की आपण इनिंग ब्रेक नंतर टॉससाठी यायचे। दीपक गंबे आणि आदर्श पाटील यांच्यासाठी ही सूचना होती। ओवर टू कमेंट्री बॉक्स। 54 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस मरतबा फुलर लेन की गेंद थी, लोअर फुटॉस आड़े बल्ले से खेलने की कोशिश की थी, थोड़ा सा मिस टाइम हुआ, जिसकी वजह से गेंद वहीं पे लुढ़कती हुई नजर आई और आंखों में इशारा किया, चीते की चाल चली है और एक अच्छा कोऑर्डिनेशन नजर आया, जिसकी वजह से 1 रन यहाँ पे कंप्लीट किया गया है। रन संख्या 55 पे जा पहुंची है। 55 रन, आने वाली 3 गेंदें शेष बची हैं। किशोर नायक की तारीफ करनी होगी और उसके पीठ के ऊपर शाबाशी की थाप देनी होगी, क्योंकि इस आखिरी ओवर में भी बल्लेबाजों को रोके रखा है। पहली ओवर में 9 रन खर्च किए थे। इस मरतबा कवर की रीजन में अच्छी फील्डिंग, वहां पर अच्छा बैकअप हमें देखने मिला, लेकिन इस बीच 1 रन कंप्लीट किया गया है। रन संख्या इस एक की मदद से आगे 56 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब तक 56 रन, 56 ऑन दी बोर्ड, 3 विकेटें चली गई है। आखिरी 2 गेंदें शेष बची हैं। किशोर नायक वाकई आज शानदार गेंदबाजी का नजराना और एक अच्छा नमूना हमें किशोर नायक के माध्यम से देखने मिला। पहली ओवर में 9 रन खर्च किए थे, लेकिन आखिरी ओवर के लिए इस मरतबा आड़े बल्ले से खेलने की कोशिश की थी, अंपायर से लाउड अपील जरूर की है, लेकिन इस बार अंपायर जी के ऊपर कोई दबाव नहीं। देखिए, हम हमेशा कहते हैं ना कि सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है, लेकिन यहाँ से अगर बात की जाए तो सीधे बल्ले से भी रन नहीं आ रहे हैं। क्या बल्ला आड़ा तेरा करने की कुछ जरूरत है? एक सवाल या निशान और प्रश्न चिन्ह हम तक आता हुआ। ओवर की आखिरी गेंद, किशोर नायक राइट मोर द विकेट, प्रशांत मोहरे स्ट्राइकिंग एंड के ऊपर। इस मरतबा देखिए ऑफ स्टंप के ऊपर सफल होकर खेलने की कोशिश की थी, लेकिन गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में। 4 ओवर का खात्मा हो चुका है। 4 ओवर के खात्मे के बाद रन संख्या जा पहुंची है 56 रनों पे। 57 रनों का लक्ष्य रहेगा। इच कॉइन इज अ डिफरंट साइड। नाण्याला 2 बाजू असतात। एक बाजू तुम्ही पाहिली 56 धावांची, परंतु याच्या पलीकडे काय घडेल, काय बिघडेल हेही आपण ऐकूया। महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज, आदरणीय आमचे सन्माननीय संदीप जगे सरांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल। थँक्यू व्हेरी मच।
नाणेफेकीच्या कौलसाठी मी आमंत्रित करतो आदर्श पाटील आणि दीपक गंबे यांना, म्हणजेच खारगाव हंटर्स. गोपीनाथजी गंबे यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि अजिंक्य पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ शहापूर स्मॅशर्स. गतवर्षी सुद्धा अजिंक्य पाटील यांचा संघ स्पर्धेमध्ये सुपर 12 साठी क्वालिफाय झाला होता, त्यामुळे त्या आठवणी त्यांच्या समवेत असतील. आज तो प्रयत्न असेल त्यांचा, पण दुसऱ्या बाजूला खारगाव हंटर्स सुद्धा वाट पाहतोय की आपल्याला सुद्धा विजय महत्त्वाचा आहे. आणि पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर आता जेव्हा मैदानामध्ये सारळ स्ट्रायकर आणि चेंडरे चॅम्पियन्समधली लढत अशी होती की 30 मध्ये 57 बनवायचे. आदर्श उपस्थित झालाय. दीपक गंभेला विनंती असेल, चला लगेच यायचं आहे, टॉस बॉक्समध्ये येतोय. ओव्हर टू आकाश मांजरेकर करण्यापूर्वी मान्यवरांमध्ये मी विनंती करेन, व्यासपीठावरती उपस्थित असणारे आमचे सहकारी निलेश दादा खोत यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. हा सामना संपल्यानंतर अर्थातच कुरुळच्या विद्यार्थिनींना आपण या स्टेजच्या समोर अर्थातच ज्या सायकली आहेत त्यांचं वाटप आपण करणार आहोत. आणि विद्यार्थिनींना शिक्षणाचा अर्थातच त्यांचा कोणत्याही स्वरूपामध्ये खंड पडू नये हीच अर्थात आपणा सर्वांची अपेक्षा असेल. तिथे आकाश मांजरेकर रेडी झालेत, आपण वळूया टॉस बॉक्समध्ये. हाय हॅलो नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करूयात PNP चषक 2025 सामना क्रमांक 8. अर्थातच लूजर वर्सेस लूजर प्रत्येकासाठी आता मात्र अस्तित्वाची लढाई आहे. दोन्ही संघ प्रयत्न करतील की ही मॅच जिंकायची आहे आणि नेट रेटच्या बळावरती का होईना या स्पर्धेमध्ये पुढे जायचं आहे. आपल्या समवेत सन्मान्य खोत साहेब या ठिकाणी जॉईन करतायत. रेवदंडाचं हे खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्व आज आपल्याला सोबत जोडले जातील. एका बाजूला दीपक गंभे तर दुसऱ्या बाजूला आदर्श पाटील या ठिकाणी पाहायला मिळतात. नाणेफेकीचा कौल केला जाईल. रूल्स रेग्युलेशन्स टर्म्स कंडिशन्स प्रत्येकाला समजवले जात आहेत, सांगितले जात आहेत या दोन्ही संघांसाठी. अर्थातच एका बाजूला खारगाव हंटर्स, दुसऱ्या बाजूला शहापूर स्ट्रायकर संघ. दोन्ही संघांसाठी अस्तित्वाची लढाई आहे. शहापूर स्मॅशर संघ कॉल करणार आहे दीपक गंभे. टेल मागितलाय, हेड पडलाय. दीपक, नाण्याचा कौल गेलाय आदर्शच्या बाजूने. आदर्श सर्वप्रथम काय स्वीकारणार आणि का, आणि त्याही पेक्षा आता मात्र जिंको किंवा मरो ही मॅच आहे, अशा वेळेला काय भावना आहेत? सर्वप्रथम आम्ही फिल्डिंग करू आणि कमीत कमी रोखवायचा प्रयत्न करू. ऑल राईट, आपल्यासमोर दीपक सुद्धा आहे. दीपक एक आपण जर पाहिला एक आदर्शवत खेळाडू आहे ज्याने असंख्य क्रिकेटचे सामने, क्रिकेटच्या स्पर्धा खेळल्यात. दीपक, एक सामना डे फॉर्मॅटमध्ये खेळला गेला, दिवसा खेळला गेला, एक सामना आता रात्रीमध्ये खेळताय. किती बदलाव वाटेल हा ज्या वेळेला हे स्विच करतो आपण, फ्लड लाईट्स मध्ये येतो, आणि मग काय पद्धतीने रणनीती असेल? नक्कीच वेगळा फॉर्मॅट आहे, कारण डेला वेगळं खेळणं असतं आणि नाईटला वेगळं. त्याप्रमाणे आम्ही चेंजेस करणार आहोत आणि सगळे प्लेयर चांगलेच आहेत. चांगला खेळ झाला तर नक्कीच जिंकू. दीपक, आपण ही क्रिकेटची स्पर्धा जर पाहिली तर आपण रोहा तालुक्याला बिलॉंग करता. रोहावरनं अलिबागची ही प्रवास आणि ज्या पद्धतीची ही क्रिकेटची स्पर्धा आहे, जो दर्जा आहे, ते बघून किती चांगला वाटतं ज्यावेळेला एक रोहेकर म्हणून तुम्ही अलिबाग क्रीडा नगरीमध्ये कामगिरी करताय. हां, हे तर नक्कीच आहे. रोहेकर म्हणून सगळ्यांचे टीमकडे लक्ष असतात आणि खेळ कसा होईल त्याच्याकडे लक्ष असतातच. निश्चितच नाराज नाही करणार याचे हे देतो, प्रयत्न करतो चांगला खेळ खेळण्याचा. ऑल राईट, न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. अर्थातच शहापूर स्मॅशर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. वळूयात या मॅच कडे, जिथे आपण पाहते उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये वेदांतजी कंटेक आणि अर्थातच काका म्हात्रे साहेब आपल्याला जॉईन करतील. थँक्यू. धन्यवाद. या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानाकडे आपण वळूया. नमस्कार क्रिकेट रसिको, अतिथी सर्व मान्यवर सर्व क्रिकेट रसिक आणि खेळाडूंचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. पहिला चेंडू या षटकातला बॅकफोर्डर केला, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र पाहता चेंडू जाईल तो डीप स्क्वेअर लेगला आणि पहिल्या चेंडूवर पहिला सुंदर इथे फटका, चौकार, 4 धावा दीपक बेंद्रेच्या बॅटमधून.
यावी. चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र पाहतात आपण या ठिकाणी शॉर्ट कव्हरला क्षेत्रशक्ती यावी होतात. धावचीची संधी निश्चित या ठिकाणी निर्माण होणार होती, पण क्रिकेटमध्ये जर आणि तर या शब्दांना स्थान नाही असं म्हणतात आणि जर आणि तर या शब्दाशिवाय क्रिकेटही खेळलं जातं असं म्हणतात. इथे मात्र कोणती धाव येत नाही. संघाची धावसंख्या 4, 2 चेंडूची समाप्ती. प्रशांत मोरे गोलंदाज आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं जिथे आपण पाहतात 2 क्षेत्ररक्षक 30 शॉट सर्कलच्या बाहेर आहेत. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. इथे आपण पाहणार आहोत नेमकं काय घडलं. रिव्हर्स स्वीप खेळण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र फलंदाजाला आपली विकेट इथे गमावावी लागली आणि इथे गली क्षेत्रामध्ये एक सुंदर झेल. हा जो फलंदाज इथे बाद झाला 215वा झेल आणि त्या विकेट इथे पाहायला मिळाली आणि झेल आपण पाहिले ते 150. ही अर्थात आमच्या धरणे गुरुजींची कामगिरी आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये लगेच यायचं आहे. या ठिकाणी दीपक बेंदेचं खेळ मात्र इथे समाप्त झालं, ज्याने रिव्हर्स स्वीप म्हणजे दुधारी तलवार लागला तर आबाद नाही तर बर्बाद असं म्हणतात. आणि मी नेहमी म्हणतो की डेव्हिड हटन झिम्बाब्वे संघाचा खेळाडू ज्याने पहिला फटका शोधून काढला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. आज आपण लेदर विश्वामध्ये आणि टेनिस विश्वामध्ये निश्चित आपण पाहतो की अनेक खेळाडू असे खेळण्याचा प्रयत्न करतात, पण दुधारी तलवार लागला तर आबाद नाही तर बर्बाद इथे म्हणतात. आणि या ठिकाणी तुम्ही पाहिलं फलंदाज माघारी परतला. आणखीन एक पहिला धक्का इथे बसला, कारण 57 धावांचा लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी करतोय सारस स्ट्रायकर्स संघ, जे 11.40 प्रति षटकाची गरज आहे. यशस्वी गोलंदाज प्रशांत मोरे आपल्या घरच्या मैदानावर कुरुच्या मैदानावर आपण या ठिकाणी पाहतात, ज्याला खरं तर खेळपट्टी आणि त्याचबरोबर संपूर्ण मैदानाचा निश्चितच अभ्यास आहे असा गोलंदाज. नवीन फलंदाज मैदान येतो किशोर नाईक. पुढचा चेंडू या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यात घेतला, मिड विकेट आणि स्कोअर लेग मध्ये चेंडूला 1 बाउंड चेंडू इथे मात्र सी मारच्या पलीकडे जातोय आणि येतोय सुंदर संजीवनी चौकार. तयार आहे. काहीसा लोअर फुटचा चेंडू बॅट आणि चेंडू संपर्क येत नाही. इथे आपण पाहिला उजव्या यष्टीच्या जवळून चेंडू यष्टीच्या हातामध्ये विसावतो आणि इथे अर्थातच चेंडू निर्धाव पाहिला म्हणजे एकूण धावा धापलकर आतापर्यंत आपण जर पाहिल्या तर 8 धावा धापलकर आल्या. 8 अंक आपल्या समोर आलं की आपल्या नेहमी महाराष्ट्रातल्या 8 अष्टविनायकांची यात्रेची आठवण होते. कारण रायगडमधले 2 अष्टविनायक, पुणे जिल्ह्यातले 5 अष्टविनायक आणि अहमदनगर जिल्हा अर्थात कर्जत तालुक्यातला सिद्धटेकचा सिद्धिविनायक हा उजव्या सोंडेचा गणपती, हे 8 गणपतींची यात्रा प्रत्येकाने करावी असं म्हणतात. आणि त्याचबरोबर जेजुरीचा खंडोबा, त्याचबरोबर शनी शिंगणाजी शनी बाप्पा आणि शिर्डीचे साईबाबा असे 3 दिवसाचा प्रवास जर आपण केलं त्याचं निश्चित एक चांगलं फळ मिळतं असं म्हणतात. तर वही आपण मैदानाकडे पुन्हा एकदा गोलंदाज प्रशांत मोरे. 8 धावा धापलकावर क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडासा बदल आपण पाहतात, मिड ऑफ क्षेत्रामध्ये आणले गेले. दरम्यान पुढचा चेंडू या ठिकाणी हवेतून खेळलाय. इथे मात्र मस्त फटका पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कोर मधून चेंडू जाईल सीमारेच्या बेगडे येतोय एक सुंदर किशोर नाईकच्या बॅट मधून चौकार. समाप्तीनंतर आपण पाहता धावलकर धावा आल्या त्या 12 धावा, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर किशोर नाईक यांनी सुंदर 2 फटके मारले, एक ऑफ साईडला म्हणजे डीप एक्स्ट्रा करला, तर एक आपण पाहिला होता तो इथे मिडविकेट क्षेत्रामध्ये 8 धावांचं त्यांनी योगदान दिले. दुसऱ्या बाजूला ओमकार पाटील याचा आपण विचार केला तर या ठिकाणी मात्र तो 0 धावसंख्येवर इथे खेळताना इथे समोर आपल्याला पाहायला मिळेल. प्रशांत मोरे याचं षटक मात्र महागडे षटक ठरले. तब्बल या षटकात त्यांनी 12 धावा खर्च केल्या. 57 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे केला जातोय. 12 धावा धावपलकर आल्यात म्हणजे आता मात्र येणारी 4 षटकं त्याच्यामध्ये 25 धावांची गरज आहे. प्रति षटक आता जर आपण पाहिली तर साधारणतः 11.25 ची सरासरी तुम्हाला पाहायला मिळेल.
12 धावा धापल करल्यात, 12 अंक आपल्या समोर येतो तेव्हा आपल्याला क्रिकेटपटू युवराज सिंग यांचा जन्मदिवस 12 डिसेंबर हा आठवतो. जर्सी क्रमांक देखील 12 यांचं योगदान होतं. आणि त्याचबरोबर 12 जानेवारी म्हणलं की राजमाता जिजाऊ माता यांचा जन्मदिवस. आणि त्याचबरोबर युवा दिन म्हणून पाहायला मिळतं स्वामी विवेकानंदचा 12 जानेवारी 1863. या गोष्टी आपल्या समोर लगेच येतात. वळते मैदानाकडे नवीन षटक घेऊन गोलंदाज पवन कोंडाजी. चाळमाळा थळ या भागाचा गोलंदाज आहे, अर्थातच अक्षय एन कडून दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. यावी खाली राहिला चेंडू, बॅकफुटवर जात चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. आपण पाहता चेंडू गेला तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये यष्टेशक चेंडू जातोय, तोपर्यंत 1 धावेचं योगदान मिळते. एकूण धावफलकात वाढ होईल ती 13 अंक आपल्या समोर आला की लगेच आपल्याला सचिनजी तेंडुलकर यांची आठवण होते, ज्यांनी वयाच्या 13व्या वर्षी बेब्रान स्टेडियमवर या ठिकाणी आपण अर्थातच ती क्रिकेटची सामना होता भारत विरुद्ध पाकिस्तान, जिथे कपिलदेव निखळ यांची पाकिस्तान संघातून खेळताना क्षेत्ररक्षण करताना झेल घेतला. ही 13 आकडा हा त्यांच्यासाठी नंतर शुभ ठरला, याबद्दलही निश्चित बोलेन. दरम्यान या विमाचा आपण पाहतात हा चेंडू पंचांकडे दाद मागितली गेली, परंतु पंच या ठिकाणी पाहतात इथे कोणताही निर्णय येत नाही. वयाच्या 13 वर्षी बेब्रान स्टेडियमवर त्याने अर्थातच बॉलबॉलचं काम करायला सुरुवात केली. 16 वर्षापर्यंत वाट पाहिली ते वानखेडे स्टेडियमवर आणि त्यानंतर त्यांना क्रिकेटमध्ये खऱ्यांदा संधी मिळाली. 40 वर्ष योगदान दिलं, 24 वर्ष त्यांचा कारकीर्द आणि त्यांनी तब्बल 101 शतकं या ठिकाणी नोंदली गेली, हे देखील योगदान आहे. बॅकफुटवर गेले, चेंडू खेळण्याचा प्रयत्न, कार्पेटसाने चेंडू आपण पाहता तिथे जातो मिडॉन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल तो पण 1 धावेचे योगदान, 1 धाव संघाला जाऊन मिळते. आणि या एका धावेच्या माध्यमातून सरळ स्ट्रायकर्स हा संघ जे आपण पाहतात खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करताना धावफलकात धावा आल्या त्या 14 धावा. 2 षटकं, दुसरं षटक इथे मार्गस्थ आहे. गोलंदाज पवन कोंडाजी एक युवा गोलंदाज आहे, पंचांनी डावीकडून उजव्या हाताने. यावेळी मात्र बॅट आणि चेंडूचा कोणताही इथे संपर्क इथे येत नाही. आपण इथे पाहिलं अर्थात पावपेच्या दुसऱ्या षटकामध्ये 3 क्षेत्र टी शॉट सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये 1 क्षेत्ररक्षक इथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला पाडतो, 1 क्षेत्ररक्षक आपण लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि 1 क्षेत्ररक्षक मात्र लॉंग ऑफ युवेशनं तुम्हाला पाहायला मिळतंय. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुन्हा एकदा पवन कोंडाजी आणि समोर मात्र फलंदाज या ठिकाणी खेळतोय यावेळी मात्र ओमकार पाटील. पुढचा चेंडू या ठिकाणी अपरकटच्या माध्यम खेळायचा प्रयत्न केला, मात्र इथे आपण पाहता डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक झेलच्या खाली येतोय. सुरेख आणखीन झेल घेतला गेला आणि आणखीन एक धक्का बसला सारे स्ट्रायकर्स संघाला. या ठिकाणी मात्र 3 चेंडूमध्ये केवळ 1 धावेचं त्यांनी योगदान दिलं. सलामीला फलंदाज आणि गोलंदाज अर्थात पवन कोंडाजीला मिळाले एक चांगलं यश तुम्हाला पाहिलं. एक निश्चित दिशाणी टप्पा चांगला ठेवले पवन कोंडाजींनी, जो चाळमळा थळ गावाचा रहिवासी हा गोलंदाज, युवा गोलंदाज ज्याला म्हटलं जातं, कारण त्यांनी अनेक क्रिकेट स्पर्धा गाजवल्यात. आणि या ठिकाणी आपण आता मात्र नवीन फलंदाज पाहतोय तो अजिंक्य वैथे, झिराड गावाचा रहिवासी असणारा खेळाडू या ठिकाणी येईल. जसं आपण नेहमी म्हणतात की बुडती नौका पलटी आणण्याच्या नाखव्याची नावाडीची गरज आहे असं म्हणतात, या ठिकाणी तो नावाडी कधी येणार तो अर्थातच सारळ सायकल संघाला. कारण दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं चेंडू चॅम्पियन संघाने तब्बल 56 धावा धावफलकावर नोंदवल्यात आणि प्रति षटका 11.40 ची सरासरी इथे मात्र प्रत्येक षटकामध्ये राखणं आवश्यक आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. क्षेत्राची विरचना जर आपण पाहिली तर शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट गली शॉर्ट पॉईंट, एक क्षेत्ररक्षक मिडऑफ या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एक क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी थोडंसं क्षेत्ररक्षण आत्ता बदल केला गेला, लॉंग ऑफला आणला गेला आणि एका क्षेत्ररक्षकाला जो मिडऑफला होता त्याला थोडंसं इथे आपण पाहायला मिळतोय, तो घेतोय शॉर्ट कव्हरला. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग आहे, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन युवराजना. आणि या ठिकाणी अजिंक्य वैते नवीन फलंदाज मैदानामध्ये पुन्हा एकदा यशस्वी गोलंदाज. यावी हा चेंडूला आपण पाहायला मिळतो, अर्थातच चेंडूला खेळण्याचा प्रयत्न बॅट चेंडूचा इथे संपर्क येत नाही, उरलेलं काम यष्टेशक पूर्ण करतो आणि षटक क्रमांक 2 इथे समाप्त होते. आणि 2 षटकांच्या समाप्त धावा आल्या त्या 14 धावा धावफलकार आल्यात, 57 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. त्यामुळे आता मात्र 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये 43 धावांची गरज आहे. आणि यानंतर आपण पाहणार आहोत तो अर्थातच PNP टेप बॉल च्या माध्यमातून पंचांचा इशारा. पवन कोंडाची गोलंदाजी जर आपण या ठिकाणी बघितली, काय गोलंदाजी केली, 2 धावा त्यांनी खर्च केल्या आणि 1 विकेट प्राप्त केली. येस सर. चेक 18 चेंडूंमध्ये साधारण मला वाटतं 43 धावांची तिथे मैदानामध्ये आवश्यकता आहे. व्यासपीठावरती काही मान्यवर मंडळी उपस्थित आहेत.
मी स्पर्धेच्या मुख्य आयोजक सन्मान्य चित्रलेखाताई यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे। जिल्हा परिषदचे माजी विरोधी पक्षनेते सन्माननीय सुरेंद्र म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा यथोचित मानसन्मान केला जाईल। मी सुरेंद्रजी म्हात्रे यांना विनंती करतो की आपण स्टेजच्या मध्यभागी सर यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे। चित्रलेखाताई पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल। सन्माननीय सुरेंद्रजी म्हात्रे यांचा सन्मान व्यासपीठावरती चित्रलेखाताई यांच्या शुभ हस्ते होतोय। त्याचप्रमाणे व्यासपीठावरती उपस्थित असणारे काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी या नेत्यांनी आणि त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य राहिलेले काका ठाकूर यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होईल। काका ठाकूर यांना मी विनंती करतो की आपण स्टेजच्या मध्यभागी यायचं आहे आणि आपला सन्मान चित्रलेखाताई पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वीकारायचा आहे। व्यासपीठावरती उपस्थित असणारे खालापूर नगर परिषदेचे सन्माननीय उपनगराध्यक्ष सन्माननीय संतोषजी जंगम यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल। संतोषजी जंगम यांना मी विनंती करतो की आपण स्टेजच्या मध्यभागी येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे। चित्रलेखाताई यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल। वेशवी ग्रामपंचायतचे माजी सरपंच सन्माननीय प्रफुल्लदादा पाटील व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान चित्रलेखाताई यांच्या शुभ हस्ते होईल। प्रफुल्लदादा पाटील यांना विनंती आहे की आपण स्टेजच्या मध्यभागी येऊन आपला हा सन्मान स्वीकारायचा आहे। पंचायत समितीचे उपसभापती सन्माननीय अनिलजी पाटील या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल। अनिलजी पाटील यांचा सन्मान सन्माननीय चित्रलेखाताई पाटील यांच्या शुभ हस्ते होईल। गजानन पाटील सर सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित आहेत, शेतकरी कामगार पक्षाचे रेवदंडा संपूर्ण विभागाचे अर्थातच नेते, त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल। गजानन पाटील सरांना विनंती असेल की आपण स्टेजच्या मध्यभागी येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे। फोटोग्राफर असोसिएशनचे कार्याध्यक्ष इथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान चित्रलेखाताई यांच्या शुभ हस्ते होईल। त्यांना विनंती असेल की आपण स्टेजच्या मध्यभागी जाऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे। शेतकरी कामगार पक्षाचे युवा कार्यकर्ते राहुल गणपत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान चित्रलेखाताई यांच्या शुभ हस्ते केला जाईल। राहुलजी गणपत यांना विनंती असेल की आपण स्टेजच्या मध्यभागी जावं आणि तेथेच चित्रलेखाताई स्पर्धेचे आयोजक या नात्याने आपला सन्मान करतील। चौलचे उपसरपंच अजितजी गुरव सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान केला जाईल। मी अजितजी गुरव यांना विनंती करतो की आपण स्टेजच्या मध्यभागी येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे। प्रशांतजी फुलगावकर या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान चित्रलेखाताई पाटील यांच्या शुभ हस्ते होईल। संदीपजी ठाकूर या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत, मी चित्रलेखाताई यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे। संतोषजी पालकर आणि मिथुन बेलोस्कर चेंद्रे विभागातील शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होईल। वळूया आपण आता स्पर्धेच्या दुसऱ्या फ्रेम मध्ये, जिथे सामन्यामध्ये रंगतता आलेली आहे। धन्यवाद ॲडव्होकेट संदीपजी केसर। आपण या ठिकाणी पाहिलं आतापर्यंत धावांचं योगदान इथे पाहायला मिळालं, तर एकूण धावा दाखल आल्या त्या 24 आणि आता मात्र समीकरण पाहायला येणारे 13 चेंडू आणि 33ची गरज आहे। गोलंदाज आहे 5 घरत, ज्याच्या पहिला चेंडू आपण पाहिलं तर थोडंसं खराब होतं, अलिबागचा गोलंदाज आहे। तर एका बाजूला आपण पाहतो अजिंक्य वैती, ज्याने तब्बल आतापर्यंत एक षटकाराच्या माध्यमातून 7 धावांचे योगदान दिले। दुसरीकडे किशोर नाईक, ज्याने 2 चौकारांच्या माध्यमातून तब्बल 10 धावांचं योगदान दिलं। वळतो आपण मैदानाकडे, अजिंक्य वैती स्ट्राईकला आहे, अजिंक्य वैती 5 घरत गोलंदाज आहे।
एक निश्चितच अलिबागचा एक चांगला गोलंदाज ज्याने क्रीडाभवन मैदानावर अनेक क्रिकेट स्पर्धा गाजवल्या, पण या ठिकाणी मात्र पाहिलात काहीशी थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. दरम्यान यावेळी मात्र लॉफ्टेड शॉट इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलं होतं. शेतोशेक चेंडूवर येतोय आणि 5 घरातला मिळतं. हे पहिली सफलता अजिंक्य वैती मैदानातून बाहेर. खेळण्याचा प्रयत्नात इथे मात्र पाहिलात जो लॉफ्टेड शॉट जो सुनीलजी गावस्कर आणि सचिनजी तेंडुलकर यांचा अतिशय आवडता फटका ज्याला म्हणला होता, ज्या फटक्याच्या मधून त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप मोठे योगदान, पण इथे मात्र आपण पाहिलात फलंदाज मात्र पूर्णपणे फसला तो अजिंक्य वैती आणि 7 धावा देऊन या ठिकाणी मैदानातून बाद होऊन परतला. नवीन फलंदाज मैदानात येतोय अक्षय म्हात्रे अर्थात अबू मॅन फ्रॉम कावाडे. कार्यवाटातला कावाडे गावाचा हा रहिवासी असणारा खेळाडू आहे ज्याने अनेक महाराष्ट्रातील क्रिकेटची मैदानं गाजवली. एक उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक याचं खूप चांगलं योगदान त्यांनी दिलंय. कावाडे म्हणलं तर हशिवरे गावाच्या अगदी जवळ असणारं साधारणतः 2 किलोमीटर अंतरावरचं ते गाव आणि त्या गावाचा खेळाडू पाहूया कसं योगदान इथे देईल. आतापर्यंत 3 फलंदाज गमावले, धापलकर धावा आल्या त्या 24 धावा आणि समीकरण बनेल येणारे 12 चेंडू आणि 33ची गरज आहे. 12 चेंडू 33ची गरज. 5 गरजचं षटक इथे आपण पाहायला मिळेल ज्याने तब्बल 10 धावा खर्च केला, 1 फलंदाजाला माघारी परतवलं. अक्षय्यनकडून नवीन षटक घेऊन गोलंदाज यावेळी सज्ज होतोय. पवन कोंडाजी आपल्या वैयक्तिक कोट्यातला अर्थातच दुसरं षटक. पहिल्या षटकात तुम्ही पाहिलं त्याने अतिशय कंजूस गोलंदाजी केली, फक्त 2 धावा त्यांनी खर्च केला, 1 फलंदाज बाद केला होता. तोच हा गोलंदाज यावेळी पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावेळी हलकसा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक या ठिकाणी आहे, चेंडूवर येतोय तो पण कोणती धाव येत नाही. खरं तर सारो स्ट्रायकर्स आणि चेंडू चॅम्पियन या दोन्ही संघाला हा सामना जिंकणं अतिशय महत्वाचा, कारण यातील जो संघ पराभूत होईल हा स्पर्धेतून बाद होईल. हे देखील योगदान इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. वरिष्ठ आपण मैदानाकडे 8 ते 10 पर्यंतचा रनअप आहे पवन कोंडाजी. चाळमाचा हा गोलंदाज या ठिकाणी मात्र बॅटच्या पट्ट्यात घेतलाय, पुलचा फटका पाहायला मिळाला आणि डीप स्क्वेअर लेग मधून आलेला एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. महत्व जसं आपण पाहता की राजकारणामध्ये एका मताला महत्व, MBBS ची नीट परीक्षा देताना 1 गुण देखील महत्वाचा असं म्हटलं होतं, तसं क्रिकेटमध्ये 1-1 धाव महत्वाची असतात. या ठिकाणी पाहिलं धावा येत नसताना मात्र किशोर नाईकने मारलेला एक सुंदर पुलचा फटका डीप स्क्वेअर लेग मध्ये आलेला शानदार षटकात 6 धावा. या 6 धावांच्या मध्ये धापलकात वाढ होईल. धापलकात धावा येऊन पोहोचल्या त्या 3 गडी बाद. धापलकात धावा आल्या त्या 30 आणि आता समीकरण आपण पाहणार आहोत ते 10 चेंडू आणि 27 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2.7 जवळपास 3 धावांची गरज या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. वळतोय पुणे मैदानाकडे पवन कोंडाची. यावी अतिशय चांगला चेंडू होता, आतमध्ये येणारा फ्रंट फूट गेलाय, पददाली ते अतिशय चांगलं इथे पाहायला मिळालं. एक पाऊल पुढे टाकला, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू आपण पाहता तो अर्थात गेला शॉट कव्हरला. तो पण 1 धावेचं आणखीन एक योगदान. 1 धाव मिळते ती फलंदाज किशोर नाईकला. अक्षय म्हात्रे अर्थात अबू डावकर फलंदाज आहे. डावकरी फलंदाज हे क्रिकेटच्या परिभाषेत नेहमी म्हणलं जातं की आक्रमक फलंदाज, मग तो गोलंदाज असो ते फलंदाज असेल, कारण त्याच्याकडे एक नैसर्गिक शैली जी असते ती अर्थातच डावकरी फलंदाजाकडे. पाहूया या ठिकाणी कशा प्रकारचे योगदान अक्षय अर्थात अबू या ठिकाणी देईल. कावडे गावाचा हा रहिवासी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्ग आहे. अबूसाठी आपण क्षेत्ररक्षण जर या ठिकाणी पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन एक शॉर्ट पॉईंट आहे, शॉर्ट गरी देखील इथे तैनात करण्यात आलेले आहे. एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ. युवराज ऑफ साईडला, ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग आहे. एक क्षेत्ररक्षक आपण पाहता डीप स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. पहिला चेंडू खेळतोय या ठिकाणी आपण पाहता चेंडू खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅटचा स्पर्श झाला, चेंडू गेला जमिनीला घरंगळत. इथे मात्र पहिला शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये 1 धावेचं योगदान इथे मिळालं. 1 धाव इथे संघाला, संघाची धावसंख्या 1 ने बदल. धापलकर धावेन पोहोचल्या त्या 32. 3 गडी बाद 32. 8 चेंडू आणि 25ची गरज आहे.
धावा आणि चेंडूमध्ये जवळपास 17चं अंतर तुम्हाला पाहायला मिळतं. आणि क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतो. इथे नेहमी आपण पाहिलं अनेक स्पर्धा जिंकणारा संघ पराभूत आणि पराभूत संघ विजयी असं समीकरण पाहत असताना यावेळी हवेत आहे शेतशे चेंडूवर येतो. इथे सुरेख झेल घेतला गेला आणि चौथा फलंदाज मैदानातून बाहेर. बारा चेंडूमध्ये 17 धावांचं योगदान तो मैदानातून परतला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल. सामना मात्र आपण पाहतात अजूनही कोणता संघ जिंकले नाही, कोणता संघ पराभूत झाले नाही. आणि म्हणूनच खरं तर आपण क्रिकेटवर प्रेम करतो. 142 करोड भारतीय क्रिकेटवर प्रेम करतो. आपण अलिबागचा विचार केला तर क्रिकेट नंतर बैलगाडी शर्यती आणि त्यानंतर कबड्डीच्या सामन्यांकडे आपण निश्चितच मोठं प्रेम व्यक्त करण्यात आलंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय अनिकेत. जाडजोड बांध्याचा फलंदाज आहे. येणारे चेंडू बाकी आहेत ते 7 चेंडू 25 धावांची गरज आहे. यशस्वी गोलंदाज पवन कोंडाजी पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आहे. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने आणि नवीन फलंदाज या ठिकाणी अनिकेत म्हात्रे. दरम्यान यावेळी बॅटचा स्पर्श झाला होता. कट करायचा चेंडूला, बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. इथे आपण पाहिलं चेंडू यष्टीच्या बाजू जवळून यष्टीच्या ढकलला तो गेला या ठिकाणी शॉट थर्डमॅनला आणि तोपर्यंत षटक क्रमांक आपण पाहतात या ठिकाणी 4ची समाप्ती झाली. सुंदर गोलंदाजी पवन कोंडाजी आपण पाहायला मिळाले. आमचे गुणरेखक धरणे गुरुजी सांगतात की या षटकामध्ये त्यांनी तब्बल 8 धावा खर्च केल्या आणि एक फलंदाज बाद केला. पहिला जे 2 नंबरचे षटक टाकलं त्यामध्ये फक्त 2 धावा त्यांनी खर्च केल्या. म्हणजे 2 षटकामध्ये तब्बल कोणतेही निर्धाव नाही, 10 धावा आणि 2 फलंदाज बाद. ही त्याची अतिशय चांगली कामगिरी अर्थात पवन कोंडाजीची. आता समीकरण आपण बघणार आहोत. शेवटचं षटक बाकी आहे आणि गरज आहे ती 6 चेंडू आणि तब्बल सारळ स्ट्रायकर संघाला 25 धावांची गरज आहे. खरं तर एका षटकात 6 चेंडूमध्ये 42 धावा देखील आल्या. जीवित म्हात्रे यांचं मी उदाहरण देईल. मुळेखंड गावाचा रहिवासी जी उरण तालुक्यातल्या बेलपाड्याची मैदानावर जी क्रिकेट स्पर्धा 2 वर्ष झाली तिथे जीवित म्हात्रे खेळतात. शेवटचे 6 चेंडूवर 42ची गरज होती आणि ती धावा देखील त्यांनी कुठून काढल्या. सुहास पवार कल्याण याची बी आठवण देईल. बंगालची ती क्रिकेट स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये शेवटच्या षटकात 60 धावांची गरज होती आणि त्या देखील त्यांनी 6 चेंडूमध्ये पूर्ण केल्या. अर्थात नो बॉल आणि वाईट बॉल देखील त्या ठिकाणी आले, त्यामध्ये 60 धावा पूर्ण झाल्या. हा इतिहास क्रिकेटमध्ये नोंदला गेला. आता आपण पाहणार आहोत समोर मात्र फलंदाज खेळण्याची तयार आहे तो अक्षय म्हात्रे अर्थात अबू बॅन फ्रॉम कावाडे गावाचा रहिवासी. आणि या ठिकाणी पाहणार आहोत की येणाऱ्या 6 चेंडूमध्ये तो गरज आहे ती तब्बल 25 धावांची या ठिकाणी पूर्ण करणार का आपल्या संघासाठी. वळू आपण मैदानाकडे. गोलंदाज यावी. पहिला चेंडू बॅकफुटवर गेला. चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र कोणती धाव घेत नाही कारण गरज आहे ती मोठ्या फटक्यांची. नवीन गोलंदाज मैदानात आले. अंतिम षटक ज्याला मारदाडी षटक असं म्हणतात. गोलंदाज आहे संकेत पाटील. कुरुल गावाचा रहिवासी आहे. आपल्या घरच्या मैदानावर गोलंदाजी करतोय. 5 चेंडू आणि 25 धावा. 5 चेंडू 25 धावा. मोठ्या फटक्यांची गरज आहे ती सारळ स्ट्रायकर संघाला. पुन्हा एकदा वळूया पंचांच्या उजवीकडून. 7-8 पॉईंटचा रन बाय पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने या ठिकाणी अबूने चेंडूला हवेतून घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे फटक्यामध्ये ताकद नाही. चेंडू पाहतात तो आपण गेला शॉट गली क्षेत्रामध्ये जिथे शेतशेक चेंडूवर येईल तोपर्यंत 2 धावांचं योगदान इथे मिळालं. 2 मिनिटात त्या अबू याच्या धावसंख्येत बदल होतोय आणि संघाची धावसंख्या 2 पुढे सरकेल. दाबुलकर धावा येऊन पोहोचल्यात ती 34. 4 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 4 चेंडू 23 धावांची गरज आहे. खरं तर षटकारांची परिभाषा इथे येणं आवश्यक आहे. पण जितके पाहिलं तर आपण चेंडर चॅम्पियन संघाचे गोलंदाज देखील तितकीच चांगली गोलंदाजी करतात. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र पाहिला बॅटचा स्पर्श झाला आणि शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये झेल घेतला गेला आणि अबूची खेळी देखील या ठिकाणी समाप्त झाली.
4 चेंडूमध्ये फक्त 3 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. आणि आता मात्र समीकरण पुन्हा बदले. नवीन फलंदाज मध्ये येतोय. येणारे चेंडू बाकी आहेत ते 3 चेंडू आणि 23 ची गरज. 3 चेंडू 23 ची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. सुंदर गुणलेखन आपण पाहता धरणी गुरूंच्या माध्यमातून टीव्ही स्क्रीन या स्पर्धेची. खरं तर स्वर्गीय रतनबा पाटील स्मृती चषकामध्ये जवळपास 19 वर्षापूर्वी अशा प्रकारचे योगदान पाहायला मिळते, जे आज आपण PNP चषकामध्ये पाहायला मिळतं. हे योगदान आहे. या ठिकाणी फुलटा चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. इथे मात्र आपण पाहतात आणि फलंदाज आपण तिसऱ्या पंचाकडे मागणी करण्यात आलेली आहे. पाहूया तिसऱ्या पंचांचं योगदान इथे घेतलं जाईल. तर या स्पर्धेला कुठेही कमी नाही. आणि अर्थातच सन्माननीय चित्रलेखाताई पाटील आणि त्याचबरोबर नृपाल शेठजी पाटील साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी, ज्यांनी खऱ्या अर्थाने तन मन आणि धन या 3 घटकांचा वापर करून ही मोठी क्रिकेट स्पर्धा या संपन्न करण्यामध्ये यश आली. अलिबागमधली, अलिबाग नगरीमधली ही मोठी क्रिकेट स्पर्धा खरं तर आपण पाहिलं तर एक मोठं योगदान देते. अलिबाग, मुरुड आणि रोहा या परिसरातील खेळाडूंना संधी मिळावी. जसं रायगड प्रीमियर लीग म्हणलं की रायगड जिल्ह्यातल्या खेळाडूंना संधी मिळावी याचे प्रयत्न केले जातात. तसंच या ठिकाणी तुम्ही पाहतात हा प्रयत्न दुसरं वर्ष आहे या स्पर्धेच्या मध्ये. निश्चितच चिवतांचा आपण आभार व्यक्त करूया. आणि जसं आपण पाहिलं की शैक्षणिक क्षेत्रामध्ये कुठेही अडचण निर्माण महिलांसाठी खास करून आणि त्यांचा निश्चितच सायकल वाटप हा जो कार्यक्रम आपण काही दिवस पाहतोय हे खूप चांगलं योगदान त्यांनी इथे दिलंय. तर तिसऱ्या पंचांचं योगदान आपण पाहूया. तर या ठिकाणी मात्र आपण पाहूया तिसरे पंच या ठिकाणी कोणत्या प्रकारचा निर्णय या ठिकाणी देत आहेत पाहिलंच जाईल. आज संपूर्ण 9 गॅलरी जर आपण पाहिलं प्रेक्षकांनी खच्चून भरल्यात. क्रिकेट प्रेमी अलिबागकर मंडळी हे या ठिकाणी आपण पाहायला मिळाले. या क्रिकेटचा आनंद घेतात. हे खूप मोठे योगदान या स्पर्धेच्या मधून पाहायला मिळालं. पाहूया तिसरे पंच या ठिकाणी पाहतायत नेमकं काय या ठिकाणी घडलंय हे आपल्याला दर्शवतील काही क्षणानंतर. आणि या ठिकाणी मात्र येस नो बॉल म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात पंचांच्या माध्यमातून नो बॉल म्हणले तर पुढचा चेंडू फ्री हिट. आणि जेव्हा नो बॉल येतो तेव्हा आपल्याला कपिलदेव निखंज यांची आठवण होते, ज्यांनी 17 वर्ष क्रिकेट खेळलं पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी त्यांनी नो बॉल फेकलं नाही. हे योगदान देखील पाहायला मिळालं. वळतो आपण मैदानाकडे. पुढचा चेंडू फ्री हिट होता. फ्री हिट वर मात्र एक मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला. चेंडूला भिरकावून दिलाय. लेफ्ट शॉट ज्याला म्हणलं होतं गेला वाईडिश लॉंगला आला. एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. यावेळी या चेंडूवर देखील मोठा प्रहार केलाय. त्याच दिशेला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आलेला आणखीन एक खणखणीत अर्थातच सुरेख फटका षटकार 6 धावा. अठ्ठेचाळीस धावा आपल्याकडे. एक चेंडू आणि 9 धावांची गरज. हा प्रयत्न खरं तर पूर्वी व्हायला पाहिजे होता. आणि या ठिकाणी माझा बॅट चेंडूचा कोणताही संपर्क येत नाही. अशा प्रकारे तब्बल आपण या ठिकाणी पाहिला तर खेळाचं पहिलं सत्र समाप्त होतं. आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर चेंडरेस चॅम्पियन संघ 8 धावांनी हा सामना जिंकतोय. आणि पुढच्या फेरीमध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळतं हे योगदान तेव्हा पाहिलं तर मात्र सारस स्ट्रायकर संघ या स्पर्धेमधून बाद होतोय. पुढील वर्षाची त्यांना प्रतीक्षा करत त्यांना आपण शुभेच्छा देऊया. आणि या विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. सामन्याचा मान योगदान दिलं आणि गोलंदाजी करताना एक विकेट प्राप्त केलं तर प्रशांत मोरे ठरतोय या सामन्याचा सामनावीर. आणि आपण पाहतात लाईनअपच्या माध्यमातून